नमस्कार. आज आपण एक खूपच जुनी पण तितकीच महत्वाची गोष्ट ऐकणार आहोत. ही एक बौद्ध कथा आहे जी लोभ आणि प्रामाणिकपणा यातला फरक एकदम स्पष्ट करते. आणि या कथेचं नाव आहे हरवलेलं सोनवाटी. आता गंमत बघा, ही गोष्ट थेट खजिन्यापासून किंवा वाटीपासून सुरू होत नाही. याची सुरुवात होते एका भिक्षूंपासून, जो खूप खूप निराश झाला होता. इतका की त्याला वाटत होतं की आता सगळं सोडून द्यावं. आणि तेव्हाच भगवान बुद्धांनी त्याला ही खास कथा ऐकवली. हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतो, नाही का? की जेव्हा असं वाटतं की आता नाही जमणार, तेव्हा पुढे जाण्याची इच्छाशक्तीच संपून जाते. मग अशा वेळी काय होतं? हार मानल्यावर आपण नक्की काय गमावतो? चला तर या कथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. त्या भिक्षूला समजावण्यासाठी, त्याला धीर देण्यासाठी बुद्धांनी आपल्याच एका खूप खूप जुन्या 5 युगांपूर्वीच्या जन्माची एक गोष्ट सांगितली. अशा कथांना जातक कथा म्हणतात. आणि या कथांची खासियतच हीच की त्यातून नेहमीच काहीतरी खूप महत्त्वाचं शिकायला मिळतं. चला तर मग आता मूळ कथेला सुरुवात करूया. गोष्ट आहे अंधपुरा नावाच्या एका शहराची. या शहरात 2 फेरीवाले होते. दोघेही भांडी विकायचे. भांडण होऊ नये म्हणून त्यांनी आपापसात शहर वाटून घेतलं होतं. तू या रस्त्यांवर विक, मी त्या रस्त्यांवर विकतो, असं त्यांचं ठरलेलं. तर हे आहेत ते 2 फेरीवाले. एका बाजूला आहे बोधिसत्व, जो पुढे जाऊन बुद्ध बनणार होता. तो होता अतिशय प्रामाणिक. आणि दुसऱ्या बाजूला होता सेरीवन. हा होता जरा लोभी. आणि त्यांच्या स्वभावातला हाच फरक, म्हणजे जमीन आसमानाचा फरक, हाच या कथेचा मुख्य भाग आहे. आता गोष्टीत खरी गंमत येते. कथेत एंट्री होते एका खास वस्तूची. याच शहरात एक कुटुंब राहत होतं, जे एकेकाळी खूप श्रीमंत होतं. पण आता त्यांची परिस्थिती खूपच गरिबीची होती. आणि गंमत म्हणजे त्यांच्याच घरात एक मोठा खजिना लपला होता, ज्याची त्यांना स्वतःलाच काही कल्पना नव्हती. या कुटुंबात आता फक्त 2घीच जणी उरल्या होत्या, एक आजी आणि तिची नात. त्या बिचाऱ्या मोलमजुरी करून कसं तरी आपलं पोट भरत होत्या. आणि त्यांच्या घरात एक जुनी, घाणेरडी, मळलेली वाटी होती. त्यांना वाटायचं की ही भंगारात काढायच्या लायकीची आहे. पण त्यांना हे माहीतच नव्हतं की ती वाटी शुद्ध सोन्याची होती. एक दिवस काय झालं, तो लोभी फेरीवाला सेरीवन त्यांच्या दारात आला. नातीने आजीला विचारलं की या जुन्या वाटीच्या बदल्यात एखादी ताटली मिळेल का, बघूया. सेरीवनने ती वाटी हातात घेतली आणि त्याने ती उलटी करून सुईने ओरखडून बघितलं. त्याला एका क्षणात कळलं की ही तर सोन्याची आहे. पण तो काय म्हणाला माहितीये? छे, याची किंमत तर अर्धा पैसा सुद्धा नाही. त्याने ती वाटी अशी जमिनीवर फेकली आणि तिथून निघून गेला. त्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन होता. त्याला वाटलं, आता मी यांना सांगितलंय की ही कवडी मोल आहे, थोड्या वेळाने परत येईन आणि ही वाटी फुकटातच घेऊन जाईन. बघा किती लबाड होता तो. पण त्या वाटीची खरी किंमत किती होती याचा अंदाज आहे तब्बल 1,00,000 चांदीची नाणी. आणि ही गोष्ट त्या लोभी व्यापाऱ्याला कळून चुकली होती. आता दुसऱ्या फेरीवाल्याची, म्हणजे बोधिसत्वाची वेळ होती. तो त्या रस्त्यावर आला. नातीनं पुन्हा एकदा ती वाटी आणली. बोधिसत्वाने ती पाहिली आणि तो एकदम चकित झाला. तो प्रामाणिकपणे म्हणाला, आई, ही वाटी तर शुद्ध सोन्याची आहे. याची किंमत तर 1,00,000 आहे. माझ्याकडे तर एवढे पैसेच नाहीत. पण तरीही तो म्हणाला, माझ्याकडे जे काही आहे ते मी तुम्हाला देतो. त्याने आपल्याकडची 500 नाणी आणि 500 नाण्यांच्या किमतीचा सगळा माल, म्हणजे एकूण 1000 नाण्यांचं जे काही होतं ते सगळं त्या आजीनातीला दिलं. स्वतःकडे फक्त तराजू, पिशवी आणि नदी पार करण्यासाठी लागणारे 8 शिक्के ठेवले. बघा, प्रामाणिकपणा म्हणजे काय असतो. आता सीन परत बदलतो. तो लोभी सेरीवन परत येतो, एकदम थाटात, की चला आता ती सोन्याची वाटी फुकटात उचलून आणूया. त्याच्या मनात तर लाडू फुटत होते. तो परत त्या घरात गेला आणि म्हणाला, चला आणा ती वाटी. पण आजीने त्याला चांगलंच सुनावलं. ती म्हणाली, तू कसला व्यापारी, आमची 1,00,000ची सोन्याची वाटी तू कवडी मोल ठरवलीस. पण एक भला प्रामाणिक व्यापारी आला आणि त्याने योग्य किंमत देऊन ती विकत घेतली. आता तू निघ इथून. हे ऐकून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला कळलं की त्याने केवढा मोठा खजिना गमावला आहे. तो इतका दुःखी आणि संतप्त झाला की त्याने स्वतःचे पैसे, माल सगळं फेकून दिलं. अंगावरचे कपडे फाडले आणि तराजूचा दांडा घेऊन तो बोधिसत्वाच्या मागे धावत सुटला. पण तो नदीकिनारी पोहोचेपर्यंत बोधिसत्वाची नाव नदीच्या मधोमध पोचली होती. त्यांना दूर जाताना पाहून द्वेषाने आणि निराशेने त्याचं हृदय फुटलं आणि तो तिथेच मरून पडला. बघा, लोभाचा शेवट कसा झाला. आता गोष्ट इथे संपते, पण खरा बोध तर आत्ताच सुरू होतो.
बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि त्या निराश भिक्षूला ह्या कथेचा संबंध त्याच्या परिस्थितीशी कसा आहे हे समजावून सांगतात. बुद्ध त्या भिक्षूला म्हणाले, ज्याप्रमाणे त्या लोभी व्यापाऱ्याने मूर्खपणामुळे 1,00,000ची वाटी गमावली, त्याचप्रमाणे जर तू या मार्गावर चालताना निष्काळजीपणा केलास, आपलं ध्येय गाठण्याआधीच हार मानलीस, तर तू सुद्धा एक असं बक्षीस गमावशील ज्यासाठी तुला खूप पश्चात्ताप होईल. आणि ते बक्षीस म्हणजे काय? ते आहे अर्हतपद. ही बौद्ध मार्गावरची सर्वोच्च अवस्था आहे, जिथे ज्ञान मिळतं आणि सगळ्या दुःखांमधून कायमची मुक्ती मिळते. एवढं मोठं बक्षीस तू गमावशील जर तू आता प्रयत्न सोडलेस. आणि शेवटी बुद्ध एक मोठा खुलासा करतात. ते सांगतात की त्या गोष्टीतला तो मूर्ख आणि लोभी फेरीवाला दुसरा कोणी नव्हता, तर तो होता देवदत्त, बुद्धांचाच प्रतिस्पर्धी भाऊ. आणि तो हुशार प्रामाणिक फेरीवाला, तो म्हणजे स्वतः बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मात. तर ही कथा आपल्याला एका खूप खोल विचारात पाडते, नाही का? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी सोन्याची वाटी नक्कीच असते. कदाचित ते आपलं एखादं टॅलेंट असेल, एखादी मोठी संधी असेल किंवा एखादं महत्त्वाचं नातं असेल, ज्याचं खरं मूल्य आपण ओळखत नाही. विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपल्या आयुष्यातली ती सोन्याची वाटी कोणती आहे, जिला आपण कवडीमोल समजत आहोत.